प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि सगळ्याच उमेदवारांनी कंबर कसलेली पाहायला मिळते। माझ्यासोबत डेक्कन हॅपी कॉलनी परिसरातील भाजपचे उमेदवार पुनीत जोशी आहेत, ज्यांना पहिल्यांदाच भाजपने संधी दिलेली आहे। आतापर्यंत तुम्ही कार्यकर्ते होते आणि आता नगरसेवकची निवडणूक लढवत आहे। कसा राहिला सगळा प्रचार आणि आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे? नाही, खरं तर गेले 12 दिवस आम्ही डेक्कन हॅपी कॉलनी या प्रभागातील घरोघरी जाऊन लोकांशी संवाद करून लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही लोकांशी संवाद करत होतो, लोकांशी बोलत होतो। खऱ्या अर्थाने हा जो संपूर्ण परिसर आहे तो हिंदुत्वाला मानणारा, हिंदुत्वाचा विचार जोपासणारा आणि या परिसरात कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणारा सगळा वर्ग आहे। आम्ही जेव्हा लोकांकडे गेलो तेव्हा ज्या पद्धतीने लोकांनी आम्हाला रिसीव्ह केलं, ज्या पद्धतीने आशीर्वाद दिले, मी खरंच पक्ष नेतृत्वाचा ऋणी आहे की इतक्या चांगल्या सुशिक्षित भागातनं मला पक्षाने उमेदवारी दिली आणि पक्षाचा मी खूप ऋणी आहे, नेतृत्वाचा ऋणी आहे। मी नक्कीच या पक्षाला आणि या भागाच्या विचाराला अभिप्रेत असणारं काम माझ्याकडनं होईल ही शाश्वती सगळ्यांपर्यंत देण्याचं काम करतोय। सकाळपासून तुम्ही प्रचार करताय, रस्त्यांनी फिरताय, घरोघरी फिरताय, कसा प्रतिसाद आहे? जिंकण्याचा विश्वास? नाही, मला असं मी मगाशी जे सांगितलं तेच परत सांगेन की हा जो परिसर आहे या परिसराने कायम भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाच्या विचाराला कायम साथ दिली आहे, प्रेम दिलं, आशीर्वाद दिले। यावेळेस बी देईल? नक्की देईल, 100% देईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोथरूडचा गड आहे, म्हणजे अर्थात तिथं आमदार देखील चंद्रकांत दादा पाटील आहेत, खासदार देखील जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ ते देखील जवळच राहतात। असं एक ताकदचा गड आहे, भाजपचा बालेकिल्ला मानला जातो हा। नाही, कोथरूड मतदारसंघ हा नक्कीच भाजपचा बालेकिल्ला आहे। ह्यात सगळ्यात महत्त्वाचं झालं तर आज चंद्रकांत दादा असतील, खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी असतील, ह्या तिघांनी ह्या परिसरात ज्या पद्धतीनं बांधणी केली आहे, चंद्रकांत दादांनी सेवा केली आहे, मुरलीधर अण्णा मोहोळांनी प्रशासकीय सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं मेधाताईंनी या भागातील लोकांपर्यंत घराघरांमध्ये मेधाताईंचा जो संपर्क आहे, मला असं वाटतं या त्रिसूत्रीमुळे नक्कीच मला लोक आशीर्वाद देतील। काय विकासाचा मॉडेल काय असणार आहे कोथरूडमध्ये? परंतु जर आपण बघितलं तर इथं गुंडगिरी बी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याला कशा पद्धतीने रोखता येईल त्याच्यासाठी काय करणार आहेत? नाही, मला या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की लॉ अँड ऑर्डरसाठी कधीही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही। कोथरूड असेल, पुणे शहर असेल, हे सुरक्षित राहिलं पाहिजे, माझ्या माता माऊली सुरक्षित राहिल्या पाहिजे, याच्यासाठी कायम आम्ही आवाज उठवू आणि प्रशासनाशी योग्य समन्वय आमचे नेते देखील करतायत। बरं, शहरात 165 जागा आहेत, किती येतील असा विश्वास वाटतो? कारण पूर्ण जोरात जो प्रचार झालेला आहे, सगळेच उमेदवार ताकदीचे दिसत आहेत। नाही, मला असं वाटतं की शहर भारतीय जनता पार्टीचं अतिशय चांगलं वातावरण आणि खूप चांगला प्रचार प्रसार सुरू आहे। मला नक्कीच वाटतं की आम्ही 125चा आकडा हा नक्की गाठू। पण अर्थात जर आपण बघितलं तर मतदार आलेले आहेत आणि प्रत्येक जणाला भेटतायत, बोलतायत आणि अशा पद्धतीने शेवटचा दिवस आहे आणि सगळेच उमेदवारांनी आपली कंबर कसलेली आहे। सकाळपासून असाच प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे, हाऊस टू हाऊस जाऊन हा प्रचार केला जातोय आणि जिंकण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी ताकद लावलेला आहे आणि वातावरण आता पूर्ण शिगेला पोचलं आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।